बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। वर्षा, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि जसं मी सांगितलं वेळ झालेली आहे पेपरच्या बातम्यांची। आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची, पेपर वाचण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। चला तर मग बघूयात आजच्या पेपरच्या बातम्या नेमक्या काय आहेत, ठळक बातम्या काय आहेत ते। लोकसत्ताची हेडलाईन आपण सगळ्यात आधी बघूयात। लोकसत्ताची हेडलाईन आहे रेल्वे स्थानकांचं घाऊक नामांतर, मंत्रिमंडळामध्ये आज चर्चा। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याच्या हालचाली शासन दरबारी सुरू झाल्या। करी रोड, सँडहर्स्ट रोड, परळ अशा 8 ते 10 स्थानकाच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारनं तयार केलाय आणि तो आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडला जाणार आहे। चर्चगेट स्थानकाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव असला तरी त्याबाबत संभ्रम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी विविध संघटनांकडून वारंवार केली जाते, मात्र त्याऐवजी परळ टर्मिनसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्याचा प्रस्ताव आहे। तर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तो केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल आणि त्यांच्या मान्यतेनंतर रेल्वे मंत्रालय स्थानकांच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण करेल। मुंबई सेंट्रल टर्मिनसचा नामविस्तार नाना शंकर शेठ मुंबई सेंट्रल टर्मिनस असा करण्याचा निर्णय 12 मार्च 2020 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। तर जुलै 2020 मध्ये तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता आणि त्याच पद्धतीनं आता मुंबईमधील जे इतर स्टेशन आहेत त्यांची नावं सुद्धा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे आता हे स्टेशनची नावं तब्बल 10 स्टेशनची नावं बदलण्याची चर्चा आहे आणि त्यामुळे याला नेमकी काय कोणकोणती नावं दिली जातात याविषयी मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे। अगदीच बरं, यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्र टाइम्समध्ये नेमकी कोणती ठळक बातमी छापण्यात आली आहे। यावेळेस राज्यातील आदिवासींना राहुल गांधी यांनी गॅरंटी दिल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये आपल्याला पाहायला मिळते। फरा देशात काँग्रेसचं सरकार आल्यास वर्षभरात आम्ही आदिवासी बांधवांच्या नावावर वनजमिनी करून देऊ, तसेच सुधारित जमिनी अधिग्रहणाचा कायदा अंमलात आणू आणि देशात आदिवासींची संख्या पाहता त्यांना सर्वच लोकनिर्णयात समाविष्ट केलं जाईल, असं यावेळेस राहुल गांधी यांनी कुठेतरी आदिवासी समाजाला आश्वासन दिलं असं पाहायला मिळतंय। जे जंगलात पेराल त्याला चांगला दर कसा मिळेल त्याची गॅरंटी काँग्रेस घेईल, आदिवासींना त्यांचा न्याय हक्क मिळवून देऊ, असं देखील आश्वासन यावेळेस काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी दिलंय। तर भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी अर्थातच काल नंदुरबारमध्ये दाखल झाली आहे। त्यानंतर राहुल गांधी यांनी आदिवासींसोबत संवाद साधलाय आणि यावेळेस त्यांनी भाजपच्या धोरणांवरती देखील टीका केल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसनं केलेला वन कायदा भाजपनं कमकुवत केला असं यावेळेस राहुल गांधींनी म्हटलंय। तर वनजमिनींचा हक्क भाजपनं दिला नाही असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे। वर्षा, यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। बाबासाहेबांची घटना बदलण्यासाठी 400 पार जायचंय उद्धव ठाकरेंनी काल हे विधान केलं होतं आणि तीच आहे सामनाची आजची हेडलाईन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलण्याचा भाजपचा डाव आहे। ज्या घटनेच्या आधारे मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, नरेंद्र मोदींनी शपथ घेतली, तीच घटना बदलून सर्व अधिकार आपल्या हाती घेण्यासाठीच भाजपला 400 पार जागा हव्यात असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्याचं सामनाच्या या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। तर घटना बदलून भाजपच्या हाती सर्व अधिकार आले तर यापुढे देशात निवडणुकाही होणार नाहीत, न्यायालय सुद्धा ताब्यात घेऊन मनमानी कारभार हाकला जाईल असं भयंकर वास्तव उद्धव ठाकरेंनी लोकांसमोर मांडल्याचं सामनाच्या या बातमीमध्ये लिहिलेलं आहे। सामना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र आणि त्यांच्या मुखपत्रातली ही हेडलाईन आपण बघतोय वर्षा, आणि त्यामध्ये अनंतकुमार हेगडे भाजपचे खासदार यांनी एक वक्तव्य केलं होतं। आपल्याला 400 पार निवडून द्या, आपण घटनाच बदलून टाकू असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यावरून उद्धव ठाकरेंनी हा निशाणा साधलाय आणि तीच आहे ही बातमी। अगदीच बरं, यानंतर आपण पाहूयात गुजरात समाचारमध्ये नेमकी कोणती बातमी आहे ती ठळक बातमी पाहूयात। पुन्हा पोरबंदर समुद्रातून 480 कोटींचं अंमली पदार्थ हे जप्त करण्यात आलंय। तर 6 पाकिस्तानी बोटींसह यावेळेस गुजरातच्या किनारपट्टीवरून काही अटक देखील करण्यात आली आहे। तर गुजरातच्या किनारपट्टीवरून पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा साठा हा जप्त करण्यात आलाय। गुजरात एटीएस तटरक्षक दल आणि एनसीबी यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानातून आलेल्या एका बोटीमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। तर जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 480 कोटी रुपये असल्याचं कळतंय। पोरबंदर पासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्रात ही बोट अडवण्यात आली होती। तर एटीएस, कोस्ट गार्ड आणि एनसीबीनं या संपूर्ण माहिती घेतल्यानंतर या आधारे यावेळेस कारवाई केली आहे
आणि याच कारवाईमध्ये अंमली पदार्थ जप्त केलेत. तर हे अंमली पदार्थ पाकिस्तानातून गुजरातमध्ये आणली जात होती अशी माहिती समोर आली आहे. तर सर्वच पाकिस्तानी आरोपींना यावेळेस अहमदाबादला आणण्याची देखील ATS टीम तयारी करत असल्याचं या गुजरात समाचार या वृत्तपत्रात ही बातमी छापण्यात आली आहे. फरा निश्चितच वर्षा, गुजरात समाचार आघाडीचं एक वृत्तपत्र आणि त्याची हेडलाईन आपण बघितली. यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आहे हरियाणाच्या राजकारणाविषयीची. मनोहरलाल खट्टर यांच्या जागी आता नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत आणि त्याविषयीची ही बातमी आहे. हरियाणा राज्यामध्ये मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंग सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची अटकळ आता बांधली जात आहे. त्यानंतर आता नायब सिंग सैनी यांचा शपथविधी राजभवनात संपन्न झाला आहे. मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या आणि हरियाणा भाजपचे प्रभारी विप्लब देव यांच्या उपस्थितीमध्ये नायब सिंग सैनी यांची एकमतानं विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पार्टी अर्थात JJP या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतर लोकसभेसाठीचं जागा वाटप यावरून टोकाचा विसंवाद झाल्याचं सांगितलं जातंय. आणि काल जो काही राजकीय भूकंप हरियाणामध्ये आलेला होता त्यानंतर मुख्यमंत्री बदलले गेले आणि त्याविषयीचीच बातमी टाइम्स ऑफ इंडियाची आजची हेडलाईन आहे. अगदीच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.